अखंड हरी वाचेसी, अखंड हरी वाचेसी, जरी सुकृताची राशी तरीच हरी मुखासी, धन्य जन्मासी तो आला, देखता ज्याचे चरण, यम जातसे शरण, ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे, तोची एक साधू देखा, नित्य पुसावे त्या विवेका, तो काही न धरी शंका हरिनाम म्हणतसे, देखता ज्याचे चरण, यम जातसे शरण, ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे, ज्ञानदेवी निज सूत्र, ज्ञानदेवी निज सूत्र, तोची धन्य शुद्ध पवित्र, हरी वाचून त्याचे वक्त्र, निघे अनेक दुसरे, देखता ज्याचे चरण, यम जातसे शरण, ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे, पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, राजा कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, राजा कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवोदरार्थावतारम, कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम, खलानीशवादापनोदारह दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तेथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, अखंड हरी वाचेसी, जरी सुकृताची राशी, तरीच हरी मुखासी, धन्य जन्मासी तो आला, देखता ज्याचे चरण,
यमजा तसे शरण ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परम कृपाशीर्वादाने अलंकापूर सारख्या अद्वितीय क्षेत्रामध्ये तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील आज षष्टम क्रमांकाची सेवा महद भाग्याने माझ्यासारख्या एका वारकरी विद्यार्थ्याला प्राप्त झाली. हे माझं भाग्य आहे. आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाची प्रशस्त आणि भक्कम इमारत ज्यांच्यामुळे उभी राहिली असे सगळ्या संतांचे आवडते संत या अलंकापूर क्षेत्रामध्ये अखंड संजीवन समाधी वास्तव्याला असणारे विश्वमौली ज्ञानोबाराय यांच्या गाथेतील संत महिमा या प्रकरणातला हा 4 कडव्यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून नामस्मरण करणारा संत महात्मा त्या महात्म्याची अपूर्व अलौकिक अशा प्रकारची महती सामर्थ्य संपन्नाचा गौरव या अभंगातून ज्ञानोबाराय प्रगट करतात. विठ्ठल या अभंगावर आपल्या अल्पमतीप्रमाणे काहीच चिंतन करण्यापूर्वी 1-2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. आमचे गुरुवर्य डॉक्टर नारायण बाबा जाधव बाबा पाठामध्ये एक वाक्य सांगत असतात. स्वामी महाराजांचं ते वाक्य आहे, इतर क्षेत्रामध्ये आपण 12 वर्षाची साधना केली. ऐका बरं जागा राहून, बडबड करू नका, करणार नाही तुम्ही. इतर क्षेत्रामध्ये आपण 12 वर्षाचं अनुष्ठान केलं आणि आळंदीमध्ये फक्त 3 दिवसाचं अनुष्ठान केलं तर आळंदीचं 3 दिवसाच्या अनुष्ठानाचं पारडं इतर क्षेत्राच्या 12 वर्षाच्या साधनेवर सुद्धा जड असतं, वजनदार असतं. याचा अर्थ असा नाही की आपले आज 2 अनुष्ठान झाले उद्या गावाला. विठ्ठल विठ्ठल आळंदीतल्या 3 दिवसाच्या अनुष्ठानाची बरोबरी इतर क्षेत्रातले 12 वर्ष सुद्धा करू शकत नाही असं आळंदीचा अलौकिक महात्म्य आहे. आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातला महिमा आपल्याला कळाला पाहिजे. त्या क्षेत्राची क्षेत्ररक्षक असणारी देवता तिचा गौरव आपल्याला कळाला पाहिजे. त्या क्षेत्रातले असणारे संत महात्मे त्यांचा महिमा आपल्याला कळाला पाहिजे. आणि ज्या संप्रदायामध्ये आपण संप्रदायाचे पाईक झालो त्या साधनेचाही गौरव आपल्याला कळाला पाहिजे. आणि हे सगळं कळायचं असेल तर चांगल्या वक्त्याच्या मुखातून ते ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल उदात्त अशा प्रकारचा हेतू धारण करून हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज जाधव, बरोबर ना, या कार्यक्रमाचं सुंदर त्याने नियोजन केलं. इथे भागवत कथा पण आहे ना. श्रीमद भागवताची कथा ही आपण श्रवण करत आहात. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. मागच्या जन्मातलं जर पुण्य असेल तेव्हा भागवत कथा श्रवण करायला मिळते आहे. आपला वारकरी संप्रदाय फार श्रीमंत आहे, बरं, फार श्रीमंत आहे. आपण जर आपल्या संतांची वाङ्मय संपदा जर लिहून काढली, लिहून म्हणजे फक्त यादीच, फक्त संपदेची यादी जरी आपण लिहून काढली आणि पारायण करता करता आपलं आयुष्य कमी पडेल एवढी आपल्याकडे श्रीमंती आहे. पण दुर्दैव असं आहे की आपल्याला एवढी श्रीमंती मिळाली उपभोगता येत नाही. विठ्ठल आमचे बाबा सांगत असतात, या बाबतीत असं म्हणावं लागतं, श्रीमंत बापाची दरिद्री मुलं आहे. एवढी मोठी संप्रदायाची वारकरी संप्रदायाच्या संतांची क्रांती आहे. एवढा मोठा अफाट अभंग वाङ्मय आपल्याला प्राप्त झाला आहे. पण तरी सुद्धा आपण वेळातला वेळ काढून, काही जण करतात काही मात्र करत नाही. धन्य जन्मासी तो आला असं त्याला म्हणता येत नाही. म्हणून हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे. वारकरी संप्रदायातली कीर्तन परंपरा विशुद्ध आहे. मी गुरुवारी अण्णा इथं आले तर मला एक आठवलं, बरं, 3 वर्षापूर्वी अण्णांचं आमच्या गावात कीर्तन झालं. जागराचं कीर्तन काजळा गावामध्ये झाले समाधान तुमचे देखील हे चरण हा अभंग होता. इतकं गोड चिंतन झालं
आणि त्या बाबतीमध्ये मी म्हटलो होतो, ऐका बरं, संप्रदाय आपला हा शांत रसाचा प्रधान आहे बरं. नुसदीची शांती कथा आणि जी लकीर वाक्पथा, शृंगाराच्या माथा पाय ठेवी. मी जाता जाता सांगतो तुम्हाला, आपण शेतकरी आहात हा. पेरणी कधी करतात? तुम्ही शेतकरी नाही का? मग उत्तर देत चला जागा असल्याप्रमाणे. पेरणी कधी करतात सांगा ना, कधी करतात? वापसा साधल्यावर. आणि भाकरी कधी टाकतात? तुमच्याकडून उत्तर नाही पाहिजे, तिकडे पाहिजे का तुम्ही भाकरी टाकता? विठ्ठल विठ्ठल. तवा तापल्याशिवाय भाकर टाकता येत नाही किंवा थापता येत नाही. वापसा साधल्याशिवाय पेरणी करता येत नाही. तसं वारकरी संप्रदायातलं कीर्तन शांत रसाने प्रधान आहे. जोपर्यंत गायक वादक या श्रोत्यांच्या अंतकरणाची शांत रसाची भूमिका तयार करत नाही, तोपर्यंत आमच्या सारख्यांना पेरणी करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याकडे माफी मागून बोलतोय बरं, कारण तुमच्या कार्यक्रमाचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्र घेणार आहे. आणि आता पांडुरंग महाराजांची कृपा अशी की ते लाईव्ह सुरू आहे, कधी ना कधी ते जाणार आहे. आपलं वादन शांत रसातलं आहे, आपलं गायन शांत रसातलं आहे, आपलं कीर्तन शांत रसातलं आहे. तुमची क्षमा मागून बोलतो, कीर्तनात जुगलबंदी हा प्रकार सांप्रदायिक नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण ही आळंदी आहे. येथून जे बाहेर जाईल तेच खऱ्या अर्थाने प्रेक्षेपित जे होईल ते प्रसारित होईल. जर तुम्हाला इथं चांगलं नाही भेटलं तर तुम्ही मग आमच्या गावाकडून इथं काय फरक आहे? फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तर असं आहे, जर तुमचं भाग्य चांगलं असेल, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. जर श्रोत्यांचं भाग्य चांगलं असेल तर तुम्हाला सप्ताहामध्ये चांगले कीर्तनकार ऐकायला भेटतील, की जे कुठंतरी 4 वर्ष शिकलेले आहेत, जे कोण्या तरी महात्म्यांच्या चरण कमलाजवळ बसून श्रवण करते झाले आहेत. नाहीतर तुमचं जर भाग्य फार भयानक असेल तर तुम्हाला वेगळ्याच प्रांतातले माणसं भेटतील. उल्लेख करायचा मला काही हरकत नाही, अधिकारही नाही, करूही नाही. कशाला आपल्या वाणीला दोष लावून घ्यायचा आहे? पण तुमचं भाग्य असेल तर तुम्हाला श्रवण करायला चांगलं मिळेल. सात्विक ऐकावं. जसं दुधामध्ये पाणी चालत नाही, का चालतं? तुपामध्ये मिश्रण चालत नाही, तसं परमार्थामध्ये राजसी आणि तामसी वातावरण चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तनाचा असणारा दर्जा सात्विकते, पहिला तर गुणातीत होता, मग तो सात्विकतेमध्ये आला, चालतो, हरकत नाही. सात्विकतेमध्ये गुणातीतात जावं लागेल. सात्विकतेतून खाली राजसीमध्ये आला आहे. आणि आता तर नशीब अवघड आहे, आता राजसीचं रूपांतर तामसी प्रकारामध्ये होत आहे. ज्याच्या अंतकरणाच्या वृत्ती राजसी आणि तामसी आहे ते प्रदर्शन सुद्धा रजोगुणाचं आणि तमोगुणाचंच करतात. विठ्ठल विठ्ठल. पण अशाही कराळ विक्राळ काळामध्ये जसा सोसाट्याचा वारा सुटावा आणि तुळशी वृंदावनाजवळ एखादी सौभाग्यवती स्त्री दिवा लावते आणि तो दिवा मालवू नये याकरता जसा पदर आडवा धरते दिव्याचं रक्षण करते, तसं कीर्तनाच्या शुद्ध परंपरा रक्षण करणारे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे अनेक गुरुजन मंडळी आहेत, त्यामध्ये हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री कृष्णाजी महाराज नवले अण्णा आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शरद महाराज, सचिन महाराज अण्णांचं कीर्तन झालं. मी गावात म्हणलं की जसं आपण आज कीर्तन ऐकलं तशा कीर्तनाच्या परंपरा जतन करणारे गुरुजन मंडळी पुढच्या वर्षी आपल्या गावात आले पाहिजे. अण्णांचं नाव कृष्ण आहे. कृष्णा आल्यानंतर मगच राम आले, म्हणजे रामभाऊ महाराज राऊत आले. विठ्ठल विठ्ठल. आज माझं भाग्य आहे, मला तर असं वाटतंय त्यांच्या रूपाने आळंदीमध्ये पैठणच आलेलं आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची आपल्याला भेट. मी पैठणला 1 वर्ष राहिलेलो आहे, मला 1 वर्ष त्यांचं कायम दर्शन झालेलं आहे. फक्त आता आपलं कसं जास्त परिचय झालेला नाही, पण अण्णांची उदारता किती मोठी आहे. हल्लीच्या काळामध्ये आपण आपल्या गुरुबंधूचं ऐकत नाही, ते किती मोठे.
त्यांचा उदार मन आहे की ते माझ्या कीर्तनाला ऐकायला बसले. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वांच्या चरणी एकदा अभिवादन करतो आणि अगदी तासाभरामध्ये आपण या अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक माझा पायावरी, वारकरी संताचा, या वारकरी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे साष्टांग अभिवादन करून विश्व मौली ज्ञानोबरायांचा अभंग आहे. बहुधा हा आपल्या पाठातला नसेल, मी सुद्धा 2 दिवसातच पाठ केलाय. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पण मग आळंदीत असं वाटतं आहे की ज्ञानोबरायांच्या अभंगाचं चिंतन झालं पाहिजे. आपण आळंदीत राहतोय की नाही, पैठणला आलो तर शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग घेतला पाहिजे. पारनेर भागात गेलो तर निळोबरायांचा घ्यायचा. पंढरपूर भागामध्ये गेलं की नामदेव महाराजांचा अभंग घ्यायचा. असे आपल्याला ते कळता आलं पाहिजे. संप्रदायाचं वैभव आहे. आणि जर या 4 संतांचे अभंग नसले तर मग तुकोबारांचे आपल्या पाठ आहेच. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे अभंगाची सेवा घडते. संत वाणीचा आपल्या वाणीला स्पर्श प्राप्त होतो, आपली वाणी पवित्र होते. या अभंगातून विश्व मौली ज्ञानोबाराय नामस्मरण करणाऱ्या, हरिनाम या साधनेवर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्या, नित्य रममान होणाऱ्या एका महात्म्यांचा साधनेचा प्रभाव आणि महिमा आपल्या समोर प्रगट करतात. साधनेशिवाय प्रभाव तयार होत नाही. बरं, कोणाचंही वादन आपल्याला ऐकावं वाटत नाही, त्याला सराव असावा लागतो. कोणाची चाल आपल्याला ऐकावी वाटत नाही, भजनाची सेवा असावी लागते. कोणाची वाणी श्रवण करावीशी वाटत नाही, त्यात पारायण व्हावं लागतं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. जोपर्यंत वाणीमध्ये तपाचा प्रभाव वाढत नाही, तोपर्यंत ती वाणी कार्य करू शकत नाही. संत महात्म्यांचं आपण जीवन पाहिलं तर ते कायम साधना संपन्न असतात. ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफळ केला. पदपदांतरी कथिला जेने आत्माराम संतोषी. जो जो दिवस उगवला आहे तो संतांनी सफळ केला आहे. ज्याला चांगलं फळ मिळतं, चांगल्यातलं चांगलं फळ मिळतं, अशा फल प्राप्ती करता जीवनातला वेळ संपन्न खर्च करणं, त्याला ते काळाची सफलता असं म्हणतात. बरं, आणि म्हणून तो ज्ञानोबा आपल्याला म्हणतात, रिकाम अर्ध घडी राहू नको, राहू नको, रिकाम अर्ध घडी राहू नको, राहू नको, घडी राहू नको, राहू नको, घडी राहू नको. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, वा रिकामा अर्ध घडी राहू नको. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. भगवान श्री ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्ध घडी सुद्धा मनुष्याने रिकाम राहू नये. काळ यापण चांगला प्रकारचा करावा. बरं, जरी आपलं काळाकडे लक्ष नसेल
तरी काळाचं मात्र आपल्याकडे दक्ष होऊन लक्ष आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, हो काळ जात से महा, जात से महा, स्वहिताचा घोर महा, हो स्वहिताचा घोर महा, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी राहा श्री हरीच्या, धनधारा पुत्र जना, धनधारा पुत्र जना, ओ धनधारा पुत्र जना, धनधारा पुत्र जना. जे श्री ज्ञानोबा नामदेव महाराज म्हणतात, आयुष्य जात आहे पहा. पहा जातंय आपलं आयुष्य, कळत नाही फक्त आपल्याला, आपलं लक्ष नाहीये बघा. सकाळी उठल्यानंतर जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता आहे का? नाही, गेलं निघून 12 तास. म्हणजे सकाळी जर लवकर उठले असले तर 12 तास उठलेच असून तुम्ही, कारण साधना करायची आहे. कीर्तनाला प्रारंभ होताना जेवढं आयुष्य आपल्या हातात आहे तेवढं कीर्तन झाल्यानंतर राहणार नाही नव्हे. हे वाक्य सांगत असताना जेवढं आयुष्य माझ्या हातात आहे, वाक्य संपत असताना तेवढं आयुष्य माझ्या हातात नाही बरं का. क्षण क्षण निघून चालला आहे, फक्त आपलं लक्ष नाहीये. वेगामध्ये जर एखादी घटना घडत असेल तर मनुष्याला स्थिरतेचा भ्रम होत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही भोवरा पाहिला असेल, बरेच जण भोवरा खेळले पण असेल. जर भोवरा वेगामध्ये फिरवला तर ज्ञानोबा म्हणतात, भिंगोरी निधिये पडली ते गमे भूमीशी जैसी जडली, ऐसा वेगातिशय भुली हेतू होय. जर आपण भोवरा वेगात फिरवला आणि जर तो फिरू लागला तर मनुष्याला वाटतं ऋतून बसला आहे गाळामध्ये, इतका तो स्थिर राहतो. तसं आपलं आयुष्य वेगाने जात आहे, पण जास्त वेग असल्यामुळे आपल्याला असं वाटतंय माझा अजून अमृत महोत्सव राहिलाय. विठ्ठल 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 जास्त वेग आहे आपल्या आयुष्याचा निघून जाण्याचा, कळत नाही बरं. प्रत्येक दिवस निघून जातो आहे. नारद महर्षी असं म्हणतात, क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. मनुष्याने आपला अर्धा क्षण सुद्धा वाया जाऊ देऊ नये बरं. काळ सफळ केला पाहिजे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. मग जर आपण त्या काळाचा विनियोग चांगला केला तर आपल्याला तो काळ सफल करता येतो. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हा काळ सफल करण्याचा प्रयत्न आहे. संत आपल्या जीवनातला काळ सफल करतात. काय काय साधना करतात? संत निष्काम कर्मही करतात, संत उपासनाही करतात, ज्ञानाची साधनाही करतात, योगाची साधना करतात आणि काळ सफल करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. योगाची साधना करत असेल तर ते योग मार्गातले संत आहेत. कर्माची साधना करत असेल तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्म संगी, तो कर्म बंध अंगी वाजिलना देखे प्राप्तार्थ झाले. जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. लोकांकरता ते कर्म करत असतात. अष्टांग योगातले संत योग साधना करतात. चांगदेव महाराजासारखे निष्काम कर्माचं आचरण करणारे संत कर्माचरण करतात. लोकमान्य टिळकांसारखे कर्मावर जास्त भर आहे. आणि आपल्या संप्रदायातले संत सगळी साधना करतात, सगळ्या प्रकारची. ज्ञानाची साधना करणारे संत पंचदशीमध्ये आले बघा. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. केव्हा ज्ञानोबा आहे त्यांचा विचार बहुतेक 5व्या अध्यायामध्ये सांगतात. बुद्धी निश्चयात्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण पुढे, तत्परायण अहर्निशी साधना आहे काळाची. विठ्ठल विठ्ठल. चौथा मार्ग आहे भक्ती मार्गामध्ये साधना करतात. मच्चित्ताः मद्गत प्राणाः
बोधयन्तः परस्परं कथयन्तः मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च कैसे माझ्या गुणी झाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पाची ते कायम भगवंताची साधना करतात बर का. कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची व्याख्या इथे आहे बरं. एक तर आत्मचर्चा विशद करून सांगावी हा कीर्तनाचा विषय आहे किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या भगवंताच्या नामाच्या प्रबंधाचं गायन करावं हा कीर्तनाचा विषय आहे. कीर्तनकाराने गाणे म्हणू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुम्ही सुद्धा त्यांना ते गाणं कागदावर लिहून पाठवू नये. काही काही श्रोते चिठ्ठ्या पाठवतात. महाराज ते म्हणा ना ते ज्याच्यासाठी तुम्हाला इथं आणलंय भो त्याचा अवतार त्याच्यासाठी. विठ्ठल संत नामस्मरणाची साधना करतात अखंड करतात बर का. त्यांच्या साधनेला देश परिच्छेद नाही, त्यांच्या साधनेला वस्तू परिच्छेद नाही आणि त्यांच्या साधनेला काल परिच्छेद सुद्धा नाही. सगळ्या देशामध्ये संत साधना करतात. नामदेव रायाची ज्ञानोबारांची तीर्थयात्रा पहा. सगळ्या राज्यात प्रचार आहे बघा. दिल्लीत गेले तरी कीर्तन सुरू आहे आणि पंजाबात गेले तरी कीर्तन आहे का. देश परिच्छेद नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या धर्माचा राजा आला तरी कीर्तनच आहे आणि परकीय धर्माचा आला तरी कीर्तन आहे. वस्तू परिच्छेद नाही आणि काल परिच्छेद नाही बघा. आजही ज्ञानोबारायांचं कीर्तन सुरू आहे. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो. ज्ञानदेव घेतले दान बाबा छंदो. हृदयी धरून ध्यान बाबा बाळ छंदो. हृदयी धरून ध्यान बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन करीतो 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 बाबा बाळ छंदो. 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 बाळ छंदो. बाबा बाळ छंदो. बाळ छंदो. बाबा बाळ. आजही ज्ञानोबारायांची कथा सुरूच आहे बघा. ज्ञानदेव घेतले दान समाधी बैसला निर्वाण हृदयी धरून या ध्यान. कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबारायांच्या कीर्तनाला कुठं काल परिच्छेद आहे. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा कीर्तनच आहे आणि ग्रंथाचं लिखाण करत असतानाही कीर्तनच आहे. संतांच्या साधनेला देश काल आणि वस्तू कोणत्याही प्रकारचा परिच्छेद लागत नाही. ज्याला काल परिच्छेद लागत नाही त्याला अखंड म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मग नामस्मरणाची साधना संत अखंड करतात का. अखंड करतात. नामस्मरणाच्या साधनेचे दोन प्रकार आहे. एक अंतरंगातलं नामस्मरण आणि दोन वाचेतलं नामस्मरण. मग संतांच्या वाणीमध्ये अखंड नामस्मरण असेल तर कोणतं नाम असतं. अभंगाच्या पहिल्या चरणात अखंड हरी वाचेसी. अखंड हरी वाचेसी. अखंड हरी वाचेसी. अखंड हरी वाचेसी. जरी सुकृताची राशी 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 धरी सुकृताची राशी. सुकृताची राशी.
साधनेला काल परिचित नाही. नामस्मरण संत दोन प्रकाराने करतात. एक वाणीतलं नामस्मरण आणि एक असणारं अंतरंगातलं नामस्मरण. अंतरंगातलं नामस्मरण संत करतच नाही. ज्ञानोबारा म्हणतात ते नामस्मरण परमात्माच करतो. धरोनी श्री हरी जपे सदा करुणी श्री हरी जपे सदा करुणी श्री हरी जपे सदा ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी करुणी श्री हरी जपे सदा करुणी श्री हरी जपे सदा देव मौन जपमाळा अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी करुणी श्री हरी जपे सदा करुणी श्री हरी जपे सदा. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही मौन आहोत. जप कसा चालू आहे मग? ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. परमात्मा ते नामस्मरण करून घेतोय बघा. सदा म्हणजे अखंड. अखंड हरी वाचेसी. त्यांच्या वाणीमध्ये अखंड हरीच आहे. हरी हरती पापानी. हृ हरती ना. जो पापाचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. जो भक्तांचं चित्त आकर्षण करतो त्याला हरी म्हणतात. जो भक्ताच्या जीवनातलं अविद्या हरण करतो हरती अविद्याम. अविद्येचं हरण करणारा हरीच आहे. आणि अनिष्टाचं हरण करणारा हरी. असे 4-5 अर्थ करता येतील आपल्याला. सगळ्यात महत्वाचं आहे परमात्मा भक्ताचं चित्त आकर्षण करतो. भक्ताचं चित्त असं आहे जगातल्या कोणत्याही विषयाकडे जात नाही. किंबहुना जगातला कोणताही विषय भक्ताच्या चित्ताला आपल्याकडे खेचू शकत नाही. बरं त्या 16व्या अध्यायामध्ये विचार आला अक्रोध या पदावर. रंभासारखी सुंदर अप्सरा आली पण शुकाचार्याच्या मनाला मात्र आकर्षित नाही करू शकली. नाना रंभेची ही रूपे शुकीन नुठिजेची कंदर्पे. ज्याप्रमाणे आपण राखेमध्ये तूप टाकलं आता धुरा सुद्धा येत नाही बरं का. येतो? अजिबात नाही. तसं भक्ताच्या चित्ताला विषय आकृष्ट करू शकत नाही. त्याचं कारणच असं आहे ज्याला आतमध्ये चांगलं मिळतं ते माणसं बाहेर धावत नाही. वाक्य परत सांगतो बरं. ज्याला घरात चांगलं खायला मिळतं ते हॉटेलचं खात नसतात. विठ्ठला विठ्ठला तसं ज्याला आतमध्ये सुखाचा लाभ मिळाला तो काम सर्वथा जाई. जयाचे आत्मसंतोषी मन राहे. काय शब्द आहे वो? ज्ञानोबारांच्या अशा ओव्यावरून आपलं जीवन वळवून टाकावं बघा. एक तरी ओवी अनुभवावी ती अशी. जोपर्यंत अंतकरणातला काम सर्वथा जात नाही तोपर्यंत समाधान नाही. किती धावा या देशातून दुसऱ्या देशात सकाळी नाही तर रात्री किती धावपळ करा काही नाही समाधान मिळत नाही. समाधानाचं सूत्र सांगू का? गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन पुढे दर्शनी समाधान. सगळ्या जगाला सुखाची समाधानाची अपेक्षा आहे. ते समाधान माझे ज्ञानोबाराय देऊ शकतात पण तुम्हाला या ओवीला जीवन द्यावं लागेल. विठ्ठला विठ्ठला भक्ताच्या चित्ताला आकृष्ट करणारा परमात्मा आहे बघा. परमात्मा ज्या शुकाचार्यांना काहीच नाही संसारातला विषय आकृष्ट करू शकत नाही त्या शुकाचार्याने व्यासांच्या 2 शिष्याच्या मुखातून 2-3 श्लोक ऐकले फक्त भागवतातले. अहो बकीयम स्तनकाल कुटम. त्या श्लोकाचा उच्चार झाला आणि ते विद्यार्थ्याला म्हणले अरे मला एवढा श्लोक शिका ना. त्याने नाही नाही तारीख द्यावा लागते. विठ्ठला विठ्ठला कोणाकडून शिकले? आम्ही आमच्या गुरूंकडून शिकलोय. मला घेऊन चाला. तपश्चर्या करण्याकरता गेलेले शुकाचार्य बरं. शुक्राचार्य दैत्यातले हे शुकाचार्य. शुकाचार्य पुन्हा माग आले का? भगवंताचं ते स्वरूप सौंदर्य फक्त श्लोकातून ऐकलं तर परमात्म्याने चित्त आकृष्ट करून घेतलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने म्हणून हरी.
हरिने माझे हरिने चित्त भारवित्त विसरले. आणि असा हरी जेव्हा भक्ताच्या चित्ताला आकृष्ट करतो, देखेला डोळा बैसला मनी परिणाम तोची वदनी उच्चारी. म्हणून अखंड हरी वाचेशी त्यांच्या वाणीला कायम कायम कालाचा परिच्छेद नाही. भगवंताचं नामस्मरण आहे. कसं नामस्मरण आहे? जाग असतानाही नामस्मरण आहे, स्वप्नात गेले तरी नामस्मरणच आहे, गाढ झोपले तरी नामस्मरण सुरूच आहे. असं म्हणतात तुकोबारायांकडे एक पंडित महात्मा आला. काहीतरी संवाद पारमार्थाची चर्चा करावी म्हणून कथा परंपरेने ऐकलेली आहे, त्यातला फक्त आपल्याला सार भाग घ्यायचा आहे. आल्यानंतर पाहिलं तर त्याच्या विठ्ठल विठ्ठल असा नामस्मरण ध्वनी कानावर पडला. तो मला या खोलीत पाहिलं तर तुकोबाराय एकटे आणि मी दोघच जण आहोत. मी तर काही नामस्मरण म्हणतच नाही असं तो म्हणत होता. मी तर काही नामस्मरण जपत नाही. आवाज कुठून येतोय? काही यांनी असं खोलीमध्ये कुठे एखाद्या बोर्डवर जप यंत्र तर लावलं नाही? हल्लीच्या काळात लावतात ना लोक 24 तास नामस्मरण. तसं तर नाही काही. अहो, ज्यांच्या घरामध्ये चंद्राचा प्रकाश सरळ यायचा ते तुकोबारायांचं घर आहे. त्यांच्या घरात कुठून यंत्र सामुग्री असणार आहे? नामस्मरण येतं याची वाट काय? कानोसा घेऊन पाहिला तर सुषुप्ती अवस्थेमध्ये माझ्या तुकोबारायांचं नामस्मरण सुरूच आहे. माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. नामस्मरण सुरू आहे बघा. इतके सवय असावी लागते. म्हणजे महाराज त्यांचं नामस्मरण अखंड आहे आणि आमचं अखंड हरिनाम सप्त्यात सुद्धा अखंड नाहीये. ते का साधं आहे का? जरी सुकृताची राशी तरीच हरी मुखासी. सुकृताची राशीवर, राशी म्हणजे ढीग, पुण्याचा फार मोठा ढीग माग असावा लागतो तर आपल्याला नामस्मरणाची इच्छा होते. बरेच लोक कीर्तनात येतात, नामस्मरण करा नाही वाटत, मोबाईल खेळा वाटतो. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे तुम्हाला इथंच बघायला भेटतंय. तुम्ही असं मला तुम्हाला कसं काय दिसतंय? कीर्तनकाराचे डोळे म्हणजे हल्लीच्या भाषेमध्ये नितीन भाऊ 36 मेगापिक्सल कॅमेरा असतो. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला सगळं कव्हर करता येतं. कारण जेवढी ज्याची उंची असते ना तेवढं त्याचं व्यापक मन होत असतं. उदाहरण सांगतो. एखादा व्यक्ती जर दुचाकी चालवत असेल तर त्याला बरोबर अंदाज येतो की आपली असणारी गाडी एवढ्या जागेतून जाऊ शकते. बरोबर आहे का नाही? तोच माणूस जेव्हा कार चालवतो तेव्हा त्याचा विचार व्यापक होतो. त्याला बरोबर कळतं एवढ्या जागेतून आपली गाडी जाऊ शकते. तोच मनुष्य जेव्हा एसटी चालवतो तेव्हा त्याला बरोबर कळतं. म्हणजे काय होतं? एसटीत बसला की त्याचं मन एसटी एवढं होतं. त्याला मध्यम परिमाण म्हणतात विचारसागरातल्या भाषेमध्ये. तेवढं त्याचं अंतःकरण मोठं होतं. जर तो 4 चाकीमध्ये बसला तर तेवढं त्याचं मन होतं. आणि 2 व्हीलरवर बसला तर तेवढं त्याचं मन होतं. आता एवढ्या धर्मशाळे एवढा मी झाल्यामुळे मला सगळं दिसतंय. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला नामस्मरण काय येत नाही त्या पाठीमागे असावं लागतं. बरं, ज्ञानोबारांची होई फार गोडे बघा. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड आला की नाही शब्द? अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्रे ओळखीजे एक वेळ यावया. एकदा नामस्मरण जर करायचं म्हटलं तर अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्माचे तप तेव्हा एक नाम. अनंत जन्माचे तप एक नाम. किंवा नाथ महाराज म्हणतात बहुता काय अनंत जन्माचे सुकृत पदरी. अनंत अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठाओ. त्याचे मुखी हरी पैठाओ. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठाओ. त्याचे मुखी हरी पैठाओ. अनंत जन्माचं सुकृत पदरी जर असेल तरच आपल्याला भगवंताचं नामस्मरण होईल. आणि असं ज्याला घडत असेल धन्य जन्म तो आला त्याचा जन्म धन्य. बघा नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हणतात, असा महात्मा जन्माला आला तर मोदन्ते पितरो नृत्यंती देवताः सनाथा चेयम भूर्भवती. असा महात्मा जन्माला आला
तो देवाला आनंद होतो. पितर सगळे नृत्य करतात, मोदंते पितरो, त्यांना आनंद होतो. देवता नृत्य करतात, नृत्यंती देवता, आणि सगळी पृथ्वी सनात होऊन जाते. सनाथाच इयम भूः भवती भूर्भवती. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्याचा जन्म धन्य बघा. केव्हा ज्ञानोबारा म्हणतात, तो सकळही पडिन्नला, तपे तो चित्तपिन्नला, अष्टांग अभ्यासीला योग ही तेने. ज्ञानोबारा म्हणतात, जन्मलेयाचे फळ तयाशीच जोडले. का? नामस्मरण त्याच्या मुखात आलेलं आहे. ते अखंड कसं करता येतं, याकरता अखंड अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय काही होत नाही बरं. अभ्यासाशिवाय काहीच मिळत नाही. साधा स्वयंपाक जरी करायचा असेल तर दररोज खिचडी करावी लागते. तेव्हा कुठं आठवड्यातून चांगली जमते. विठ्ठल विठ्ठल. सामान्य स्वयंपाकात जर अभ्यास लागत असेल तर नामस्मरणात मध्ये लागणार नाही का? अभ्यास सुरुवातीला कठीणच असतो, पण जर तुमची अभ्यासाबरोबर मैत्री झाली ना तर तुम्हाला अभ्यास केल्या वाचून करमत नाही. मग याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ज्ञानेश्वरीचा पहिला भाग पाठ करत असताना लय कष्ट होता, पण एकदा जर पहिला भाग पाठ झाला आणि जर दुसऱ्या भागाची तो पाठाची सेवा करत असेल, पाठांतराची, ज्या दिवशी ओव्या पाठणे झाल्या त्या दिवशी करमत नाही. अभ्यासाची आपण या ते करी, फक्त एवढे की अभ्यासाची गोडी लागली पाहिजे. कशी? जशी आपल्याला मोबाईलची लागते तशी. विठ्ठल विठ्ठल. जेवढा वेळ मनुष्याचा पोज देण्यामध्ये जातो कॅमेऱ्यासमोर, तेवढा वेळ जर एखादी ओवी पाठ करण्यामध्ये दिला तर त्याची स्वतःची समाजात चांगली पोच तयार होईल. विठ्ठल विठ्ठल. भक्तराज अर्जुनजी भगवंताकडे आले एकदा द्वारकेमध्ये. थकले होते बिचारे. थकलेल्या माणसाला झोप लागते बरं. ज्याला झोप लागत नसेल त्याने काबाड कष्ट केले पाहिजे. किती? अंगातून घामाच्या धारा निघाल्या पाहिजे, इतके कष्ट करावे. त्याला गोळी घ्यायची गरज नाही. पाठ जमिनीला टेकली की लगेच त्याला झोप लागते. कशी? सासवडचा घाट चढायचा आणि त्याला म्हणायचं, मग चालतं दुसऱ्या पंक्तीला, पंगत नको, फक्त ओळखटी पा, नाहीतर कापडच पा, झोपू दे. विठ्ठल विठ्ठल. कष्ट झाले की मनुष्याला झोप लागते. आता हे शेतकरी वर्ग आहे की नाही, आता यांचा परीक्षेचाच कालावधी बघा. एकदा पाऊस पडला आणि वापसा झाली की मग यांची लगबग बघायची. यांना झोपेची सोय नाही ना आहाराची सोय नाही बघा. लावणी झाल्याशिवाय मागं येत नाही. सगळ्यात कठीण काम बाबा, खरात बाबा, शेतीतलं मी सांगतो माझ्या अनुभवातून, सगळ्यात कठीण काम खत देणं. खत दिलं की आपलंच खत होतं. विठ्ठल विठ्ठल. बांधावर गोणी असते, तिथून ते खत भरायचं आणि प्रत्येक झाडाच्या आळ्याला द्यायचं. हे आळं खुरपण्याला काही वाटत नाही. जे खताची येरझार करतं की नाही, मला अनुभव म्हणून सांगतोय मी. 4 जणांचा स्वयंपाक मी एकट्यानंच खाल्ला होता, फक्त एकदाच तेव्हा. त्याच्यानंतर नाही. इतके श्रम होतात बघा. लोकांना वाटलं किरकोळ आकार आहे, खाईन 2 चपात्या, 8 खाल्ल्या. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात कठीण तो काळ आहे बघा. आपल्याला अनुभव येतो. जर शेतीतलं काम करून ही माणसं घरी आले ना तर भाकरीची सुद्धा वाट नाही पाहत. अगदी पोत्याच्या ज्या राशी असतात त्याला नुसते टेकले तरी त्यांना झोपेतून उठावं लागतं की स्वयंपाक झाला, जेवून घ्या. तोपर्यंत त्यांची एखादी झोपही होती. कष्ट केले की माणसाला झोप लागत असते. हल्लीचे लोक कष्ट कुठं करतात? लोक लिफ्टनं आपल्या घरात जातात, फ्लॅटमध्ये, सकाळी फिरायला बाहेर जातात. आता हे माझ्यापेक्षा नितीन भाऊला जास्त पाहण्यात येतं, कारण ते इमारतीतच राहतात की नाही. ते बिचारे वारकरी भजन करतात, त्यांना सगळा अनुभव आहे, पण जीवन चांगलं आहे. बाकीच्या लोकांना कुठेही संस्कारच नाही महाराज, त्यामुळे त्यांना काही वाटत नाही. भक्तराज अर्जुनजी आले आणि आल्यानंतर ते भगवंताचं कर्म काही चालू होतं. भगवंताने सांगितलं थोडा वेळ थांब, विश्रांती कर, मी लगेच येतो. भक्तराज अर्जुनजी विश्रांती करू लागले. रुक्मिणी मातेने परमात्म्याला सांगितलं, जा, भक्तराज अर्जुन आपल्या द्वारकेत आले आहेत. अतिथी देवो भव. तो अतिथी आपला आपल्याकरता देव आहे. जा,
त्यांना बोलवून आणा, जेवण तयार आहे. आणि संस्कृती अशीच आहे बरं, माणसाला बोलवण्याकरता माणूसच पाठवायचा असतो. गावोगावी तुम्ही लग्नाला जाऊन पहा, माणसाची पंगत असेल तर माणसंच जातात बोलवायला, आणि महिलांची पंगत असेल तर महिलाच जातात. तेवढ्याने महिला येत नाही. सगळ्यात जास्त वेळ महिलांच्या पंक्तीला लागतो. याच्यासाठी नाही लागत विठ्ठल विठ्ठल मान अपमान असतो की नाही, ते कुंकू वगैरे लावणं लय भयानक प्रकार येतो. ज्यांची झाली त्यांना ते कळेल, आपल्याला काही जास्त माहिती नाही. मग ते महिलांना बोलवण्याकरता महिला आणि पुरुषांना बोलवण्याकरता पुरुष. परमात्मा गेले आणि पाहिलं तर भक्तराज अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असा नामस्मरणाचा ध्वनी बाहेर येऊ लागला. श्वासाची गती वेगात आहे, गाढ झोप लागली, पण रोमारोमातून नामस्मरण अखंड हरी वाचेसी नामस्मरण येऊ लागलं. भगवंताला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आपण अर्जुनाला जेवण्याकरता नेण्यासाठी आलोय विसरला परमात्मा. परमात्मा गेली आणि रुक्मिणी मातेने विचार केला. 7ला कीर्तन सुरू झालं होतं, 8:30 वाजले तर अजूनही देव आला नाही, जाऊन तर बघावं. रुक्मिणी माता गेल्या, त्याने ते भक्ताचं नामस्मरण आणि देवाचं नृत्य पाहिलं, विसरून गेल्या. अगोदर तर ते भगवंताचं स्वरूप पाहिलं विसरून गेल्या होत्या. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे. सौंदर्याचा मोहन, त्याच्यात पुन्हा परमात्मा नाचतोय, विसरून गेल्या. सत्यभामा माता, जांबवंती सगळेच्या सगळे आले. ते नामस्मरण पाहिलं तर नारदजी आकाश मार्गातून खाली आले. त्याने आपला विणा स्वरात लावला, पुन्हा चिपळ्या वाजवायला सुरुवात केली. पायातले असणारे भगवंताचे पैंजणे आवाज करतात. आणि ते सगळं पाहिलं तर एका व्यक्तीला दम नाही निघला. कैलास पर्वतावर राहणारे भगवान शंकर ते म्हणजे तुम्ही नाचता, अरे मी नटराज आहे, माझ्यासारखं नृत्य कोणालाच करता येत नाही. तेही आले द्वारकेमध्ये, आणि मग त्यांचा ठेका तांडव नृत्य सुरू केलं. ते नटराज आहे. त्यांना पाहिलं भगवान म्हणले तुम्ही फक्त नटराज आहे, मी नटराज राज आहे, त्याच्यापेक्षा पुढचा राज आहे. आणि त्यांचं नृत्य सुरू झालं, आणि मग सगळ्यांनी छुटक्या वाजवायला सुरुवात केली. कोणी टाळी वाजवते, कोणी दाद देत आहे, असा सगळा आवाज झाला. आणि भक्तराज अर्जुन जागे झाले. ते म्हणे नवीनच सप्ताह आला, म्हणा सप्ताह तुझ्यामुळे झालाय. विठ्ठल विठ्ठल अर्जुना, तुझ्या जीवनातलं आम्हाला रहस्य कळालं, अखंड हरी वाचेसी. पण कशामुळे? जरी सुकृताची राशी तरीच हरी ये मुखासी, धन्य जन्मासी तो आला. पण असा महात्मा दुर्लभ आहे बरं, स महात्मा सुदुर्लभ. आणि असा महात्मा जर पाहिला तर प्रतिक्रिया काय होते, जगात प्रतिक्रिया काय होईल यात नवल नाही. ज्याला सगळे घाबरतात त्या यमाची प्रतिक्रिया काय होते. दुसऱ्या चरणाचे चरण देखता जाचे चरण देखता जाचे चरण देखता जाचे चरण यम जात से शरण यम जात से शरण यम जात से शरण यम जात से शरण. ऐसे सुकृताचे वर्णन, ऐसे सुकृताचे वर्णन ऐसे सुकृताचे वर्णन सुकृताचे वर्णन कवणे करावे तयाचे. देखता जाचे चरण देखता जाचे चरण कवणे करावे तयाचे कवणे करावे तयाचे. देखता जाचे चरण देखता ठोबार
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देखता ज्याचे चरण नामस्मरणार करणारा जो भक्त आहे त्याचे पावलं यमाला दुर्लभ आहे. तुम्ही असं म्हणाल यमाला का दुर्लभ आहे? त्याचं कारण असं आहे, यमाला बाकीचे सगळे भेटतात. आपण न करी यात्रा दुजी अशी जाऊन येती विषयाचा लंपट शिकवी को विद्या को बुद्धी हे सगळे यमाला सापडतात. यम धर्म म्हणे तया दोषी असी कार्य केशवासी चुकले ती बाळकडीतलं प्रमाण आहे. जे फक्त जन्माला येतात नामस्मरण करतच नाही, कान आहे, डोळे आहे, मुख आहे, हरिकथाच करत नाही, यम त्यांना दंड करतो. बघा दंड करतात. किंवा ज्ञानोबा आपलं तुकोबाराय म्हणतात, यमाच्या घरामध्ये राजे होते रंक यमाची घरी आचरणे बरी नाही म्हणून. आचरण चांगलं नाही करत ना, मग ते सगळे यमाकडे जातात. आणि यमाला सवय झालेली, सगळे असणारे निकृष्ट माणसंच यमाकडे येतात. यमाच्या जीवनाचा भाग्याचा उदय झाला त्याला नचिकेता सारखे महात्मे भेटतात. विठ्ठला म्हणून यमाची अपेक्षा यमधर्म वाट पाही नित्यकाळ म्हणे धन्य वेळ भेटती ते. किंवा यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्ट तसे असे महात्मे आमच्याकडे यावे असा यमनगरीचा राजा. यमाची सुद्धा अपेक्षा आहे. म्हणून देखता ज्याचे चरण अशा भक्ताचं चरण पाहिलं यम जातसे शरण. यम त्यांना शरण जातो. हरी कथेचं महात्म्य आपल्या लक्षात येत नाही. बघा इतकं महात्म्य आहे कीर्तनाचं, इतका मोठेपणा आहे. कीर्तनात अनिष्ट होत नाही. बघा कधीच होत नाही अनिष्ट. एक मनुष्य असं म्हणतात, गुरुवारी मारुती बाबांच्या मुखातून कथा ऐकली. तुम्ही असं म्हणता की कीर्तनामध्ये अनिष्ट होत नाही. कसं काय अनिष्ट होत नाही? एक मनुष्य असा कीर्तनाला निघाल्यानंतर त्याला विंचू चावला आणि तो माग आला, कीर्तनाला जाऊ शकला नाही. घरातले शेजारचे माणसं म्हणे, बघा दररोज परमार्थ करतात, तुम्हाला विंचू चावला. काय लोकांचा नियम आहे परमार्थाचा, विंचूही चावू नये का? विंचू चावला, बघा देवाला तुमचं चांगलं बघवलं नाही. ज्योतिष शास्त्राकडे ते गेले आणि त्याने नशीब पाहिलं. म्हणे मी चांगल्या कामाला निघालो होतो कीर्तनाला, मला विंचू कस काय चावला? ज्योतिषी म्हणे कीर्तनाला चालला म्हणूनच तुला विंचू चावला. म्हणजे काय? अरे तुला विषारी नाग चावणार होता, मेला असतो तू. कीर्तनाला चालला म्हणून नागावरून विंचावर भागला गेला. विठ्ठला कीर्तनामध्ये अनिष्ट कधी होत नाही. कीर्तनाची आपल्याला गोडी असावी. यमाने आपल्या दूतांना सांगितलं, जिथं कीर्तन होईल जायचं नाही, गावात सुद्धा जायचं नाही. यमधर्म सांगे दूता तुम्हाला येते तर सत्ता कुठे जेत होय हरिकथा. पण हरिकथा असावी बरं, हा आयोजकाची कथा नाही. जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. तिथं जाऊ नका. म्हणे का बरं? गेले तर मार खाऊन येसाल. त्या सुदर्शन परमा रक्षण करते. बघा पुढे काय? सदा घोष नामाचा
नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. म्हणून जे कीर्तनाच्या मंडपात असतात तेच वाचतात. गावोगावी आता इथं बरं आहे, गावोगावी लोक, मी कीर्तनात असं एक ऐकलं बरं खरात बाबा, एका व्यक्तीच्या गावात सप्ताह नाव नाही सांगत, मला अजून काही दिवस राहायचंय, पण त्याला विचारलं मला गावात सप्ताह आहे तुम्ही सप्त्याला कीर्तन ऐकायला येत नाही. ते राहत होता मळ्यामध्ये. पण महाराज जे तुम्ही ना भोंगे लावले ना वरती भोंगे टावरवर, त्याचा आवाज मळ्यात येतो म्हणे, आणि मी बाजेवर पडून कीर्तन ऐकतो. धन्य माता पिता दयाचे. अरे कीर्तन बाजेवर पडून ऐकण्याचा विषय नाहीये, कीर्तन मंडपात ऐकण्याचा विषय आहे. जसा विद्यार्थ्यांच्या शिक्षकाच्या समोर विद्यार्थी असावे तसे कीर्तनकाराच्या समोर श्रोते असावे तर मजा आहे. गावोगावीचे लोक असे निवांत लांब बसतात, जसं काही कीर्तन म्हणजे दशक्रियाचं प्रवचन आहे. विठ्ठला विठ्ठला. यमाला प्रवेश नाही बघा, काय महत्व आहे. यमाने भागवतामध्ये तस्य कर्ण मुले त्या सगळ्यांच्या कानात सांगितलं, प्रभु अहम अन्य नृणाम न वैष्णवानाम, मी सगळ्यांचा स्वामी आहे पण वैष्णवांचा मात्र स्वामी नाही बरं. वैष्णवावर माझं काही चालत नाही. म्हणून देखता त्याचे चरण यम जातसे शरण, यम त्यांना शरण येतो. असं ज्या महात्म्याचं सुकृत आहे, ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे. त्याच्या सुकृताचं वर्णन कोणी करावं याचा अर्थ कोणीच करू शकत नाही. म्हणजे वेद नाही करणार, श्रुती स्मृती करू शकणार नाही, आगम निगम करू शकणार नाही, सहा शास्त्र तेही करू शकणार नाही, शेषाला जमणार नाही, वेदाला वर्णन करता येणार नाही. जिथं शेषाला जमणार नाही, वेदाला जमणार नाही, तिथं आपल्याला काय जमणार आहे. म्हणून ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे. भगवंताने एक म्हणलंय बघा, मनोनी तो दैवा आगळा वाणी तसो वेळोवेळा, जे साम्यशी जे डोळा लागला तया. भगवंतानी त्याचं वर्णन केलंय, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा, हे स्तुती नव्हे बहुवसा भाग्याचा तो. म्हणून जिथं देवाने सुद्धा म्हणावं की मी त्यांचं वर्णन करू शकत नाही, पण परमात्मा 12व्या अध्यायामध्ये करतात बरं. परमात्मा 12व्या अध्यायात वर्णन करतात, तयांची गुणांची लेणी आम्ही लेवो आपुले वाणी, तयाचे कीर्ती श्रवणी आम्ही लेवो. त्यांचं परमात्मा वर्णन करतात, पण वर्णन करून मात्र परमात्मा थकतात बरं. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हेही येत थोकडे रूप करणे. भगवंताचं म्हणणं हे सुद्धा बोलणं आमचं कमीच आहे, म्हणून आम्ही त्याचं काय वर्णन करावं. ऐसे सुकृताचे वर्णन सुकृतीनहा, भक्ताचं वर्णन करताना पद आलंय बघा, चतुर्विधा भजन्ते माम जनाहा सुकृतीनहा म्हटलंय की नाही. सुकृताचे वर्णन कवने करावे, परमात्म्याच्या प्राप्ती करता सुकृत असावं लागतं. माते जे निपावीजे ते शुद्ध पुण्य, आणि शुद्ध पुण्य असेल तरच नामस्मरण मुखात येतं बरं. एखाद्याचं अशुद्ध पुण्य असेल, नामस्मरण नाही, इंद्र ते स्वर्गाला जाईल, नामस्मरण नाही करणार. विठ्ठल विठ्ठल. हे महात्म्यांचं जीवन परोपकारी असतं. असा महात्मा यमाला जर मिळाला तर यम शरणागती करतो. असा महात्मा जर साधू महात्मा साधकाला मिळाला तर साधकाने काय करावं. तुझी एक साधू देखा, तुझी एक साधू देखा, देखा तुझी एक देखा, देखा तुझी एक साधू देखा, नित्य पुसावे त्या विवेका, पुसावे त्या विवेका, विवेका नित्य पुसा विवेका, नित्य पुसावे त्या विवेका, तो काही न धरी शंका, तो काही न धरी शंका, काही न धरी शंका, काही न धरी शंका, हरी नाम म्हणत से, हो हरी नाम म्हणत, हरी नाम म्हणत से, हरी नाम
भेटण्याचं भाग्य उदयाला आलं तर भेटू शकतो बरं. स्वामी विवेकानंदाच्या प्रवचनात एक वाक्य वाचले, रामकृष्ण परमहंसाचं आहे. संत महात्म्या अवनीतलावर कायम असतात, फक्त योग्य व्यक्तीलाच भेटतात. कायम आहे, कायम. उदाहरण दिलं आहे, सूर्य प्रकाश करायला कायम तयार आहे, पण आपण आपल्या घराच्या खिडक्यान दरवाजे तर मोकळे केले पाहिजे. तसे संत कायम भेट द्यायला तयार आहे. साधू दर्शन नित्य काळ त्यास कुणाला, तू का म्हणे जो विठला जाणे विसरे, मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास. साधू दर्शन नित्य काळ त्यास, तू का म्हणे जो विठला जाणे विसरे, ऐसी करमे साम्य दशा, होय तेथ विरेशा. मग श्री गुरु आ पैसा भेटीची का. तुम्ही जागा धुरायले का जेवणाच्या, माता भगिनी जेवणात जागा धुरायले का. लक्ष गेलं तिकडं म्हणून म्हणलं विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनात आपलं लक्ष तिकडं नाही गेलं पाहिजे. आपण आरोजनाप्रमाणे ऐकलं पाहिजे. भले मी नाही भगवान श्रीकृष्ण, कमीत कमी तुम्ही तर अर्जुन व्हा. विठाला विठाला कीर्तनात इतकं तन्मयतेनं ऐकलं पाहिजे. काय सांगत होतो मी, गेलं विसरून. आता सांगत काय होतो मी, साधू दर्शन नित्य काळ त्यास. बघा नुसतं एवढं एक वाक्य केलं तर मला आठवण नाही. जे कायम तुमचं ऐकत असेल त्यांना काय आठवत असेल. विठाला विठाला पुंडलिक वरदा साधू आपल्या दैवयोगाने भेट देतात. भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन, सत्संगमम लभते पुरुषो यदावी. संत आपल्याकडे आले तर त्यांचा फायदा करून घेता आला पाहिजे बरं. बऱ्याच माणसांना गाय मिळते पण त्यांना दूध काढताच येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, गाय धड जोडे गोमटी, ते तैची पैदे किरटी, जे जाणी जे हात वटी सांजवणीची. सोमकांत म्हणे, जर पाझरला हातवटी चंद्रिकी आहे, आपल्या जवळ असून फायदा नाहीये. ज्ञानोबऱ्यांच्या आळंदीत आपण राहतोय, पण ज्ञानोबऱ्यांचा लाभ आपल्याला करून घेता आला पाहिजे. लाभ करून घ्यायचा असेल तर ज्ञानोबऱ्यांचं दररोजचं दर्शन आहे. ज्ञानोबऱ्यांच्या स्वतःच्या हाताने प्रतिष्ठित केलेला अजान वृक्ष त्या सावली खाली पारायण केलं पाहिजे. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल बऱ्याच जणांच्या जीवनात योग येतो पण त्यांना योगाचा उपयोग करता येत नाही, हे विशेष आहे. साधू जर आपल्या जीवनात आले तर काय करावं. तोची एक साधू दे का, नामस्मरण करणारा बरं. तोची एक साधू, अन्यांची आवृत्ती केली आहे. तोची एक साधू दे का, नित्य पुसावे त्या विवेका. आत्मा नात्म विवेक विचारला पाहिजे बुवा. वैकुंठवासी गुरुवरे घोले बाबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगायचे, सगळ्या पक्षांचा वापर करून घेतलाय, एकाला विवेक नाही. बघा, विवेक कावळ्या नाही जायचा, कावळ्याला विवेक नाही, बगड्यालाही नाही. बकाच्या गावी घेपेक शिरणी रस कलवी, कावळा तामसी आहे त्याला विवेक नाही. बगळा राजसी त्याला विवेक नाही. राज हा सात्विक आहे आणि त्याला विवेक आहे. सात्विक माणसालाच विवेक असतो, बाकीच्या नसतो. विठ्ठल सलिले पै जैसे एक होणे मिळाले असे, निवडवणे राज हमसे वेगळे के जे. भगवान म्हणतात, अर्जुना आम्ही तुला विवेक सांगणार आहे. 9व्या अध्यायामध्ये आलंय बघा, चांदूचे नि सांडसे खांडीचे पै पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञान आणि विज्ञान वेगळं करून सांगू याला विवेकच म्हणतात ना. आणि संत विवेक सांगतात पण केव्हा, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले. विचारण्याचं कळालं पाहिजे बरं. हे फक्त एका भक्त राजा अर्जुनालाच कळतं बरं. बहुतेकाचा अन्न असल्यामुळे मला बऱ्याच ओव्या आठवू राहिल्या बरं. महात्म्यांची कृपादृष्टी आणि गरिमामय उपस्थिती असेल ना तर स्फुरण होत असतं. बघा, भगवान ज्ञानोबा म्हणतात, अहो श्री गुरु ते जै पुसावे, ते येणे माने सावध भावे, हे एकचे जाणे आघवे सव्यसाची. हे फक्त जगात अर्जुनालाच कळालं. हे काय विचारावं, कधी विचारावं. नाहीतर गुरु घाईत आहे आणि तेवढं, हो गुरुजी एवढा अभंग सांगा आता. विठ्ठल विठ्ठल अरे त्यांचा वेळ पाहायला पाहिजे.
नाही तर ते झोपण्याच्या तयारीत आहे आणि हा तेव्हा श्लोक विचारायला जातो आहे. असं नाही ना चालत, त्यांचा वेळ पाहायला पाहिजे. हा मग अपेक्षित आपुले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा केली पाहिजे की नाही, सेवा करावी आणि मग विचारावं अवसर पाहून. बरं, अवसर पाहून विनवावा हे महत्वाचं आहे. ते कष्ट भक्तराज अर्जुनाला पडले नाही. नित्य पुसावे त्या विवेका, त्यांना कायम आपण विवेक विचारावा. पण साधूंची मात्र नामस्मरणावर काय श्रद्धा आहे, तो काही न धरी शंका. हरिनाम म्हणत असे, हरिनामाचं कायम उच्चार करतो. साधनेवर संशय आला की त्याचा प्रभाव होत नसतो. अहो नुसती औषधावर जरी आपली शंका आली ना तर औषध काम नाही करत. विठ्ठल 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 विठ्ठल. पण तो शंका घेत नाही, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ, ज्याने विवेक विचारला त्या साधकाची एकही शंका धरीत नाही म्हणजे राहू देत नाही, त्याला निसंशयच करतो. निसंशय सांगतील पुशिले, जेने अंतकरण बोधले. पुढे संकल्पा नाही, तो काही न धरी शंका, त्याच्या मनातली एकही शंका राहू देत नाही, धारणच करू देत नाही, सगळ्या शंकेचं समाधान करून टाकतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवी निज सूत्र, आपल्या कल्याणाचं खरं सूत्र आहे. सूत्र ना सूक्ष्म असतं बघा. सूत्राची व्याख्या लघुसिद्धांतामध्ये आली आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो भम अनवद्यम च सूत्रम. सूत्रविदो विदुः, ज्याच्या अक्षर कमी असतात. अल्पाक्षरम, संशय कोणता नसतो, सारभूत असतं, सगळ्या जगाला आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतं, निष्फळ नसतं आणि दोष कोणताच नसतो. सूत्रकार त्याला सूत्र म्हणतात. ज्ञानोबा आत्मकल्याणाचं हेच सूत्र आहे. कोणतं? एक तर नामस्मरण करावं, साधूंची शरणागती करावी, हेच सूत्र आहे. आणि जो हे सूत्र धारण करतो तोची धन्य, तो खऱ्या अर्थाने धन्य आहे. नामस्मरण केल्यामुळे तो शुद्ध आहे. बघा, इतका शुद्ध आहे की सगळे तीर्थ त्याच्याकडे येतात. पवित्र एवढा आहे, नर अथवा नारी, हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. किंवा हरिपाठात आहे ज्ञानोबारांच्या, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. शुद्धही आहे, अंतकरणाचा भाव घ्या, आणि पवित्र आहे, शरीराचा भाव घ्या. दोन्ही अर्थ लागतात. तोचे धन्य, तोचे धन्य शुद्ध पवित्र. आणि साधनाची निष्ठा आहे, हरी वाचून त्याचे वक्त्र, नेघे अनेक दुसरे. हरीशिवाय, भगवंताच्या नामस्मरणशिवाय त्याचं असणारं मुख अन्य कशालाही स्पर्श करत नाही. बरं, आपण जर ज्ञानोबारांचं पाहिलं तर ज्ञानोबारा म्हणतात, आमची वाणी असत्याला स्पर्शच नाही करत. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. म्हणून तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. साधूंचं असणारं मुख भगवंताचं नाम स्मरण करते. केव्हा? गुरु वाक्या वाच जयाचे वक्त्र, वाहे गुरुनामाचे मंत्र. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. दुसऱ्या कशाला स्पर्श करत नाही. दुसरं म्हणजे काय? निंदा. निंदेला साधूचं मुख स्पर्श करत नाही. जर आसुरी पुरुषाचं वर्णन झालंच तर ज्ञानोबा म्हणता, आता गुरु भक्तांचे नाव घेऊ, ते नेवाचे प्रायश्चित्त देवो. कारण यांचं वर्णन जर केलं तर वाणीला शीन होतो. म्हणून असोत ये वायानी, कायसी मूर्खांची बोलणी. वाया वाढविता वाणी शिनेल हन, वाणीला शीन होईल. निंदा केल्यामुळे पाप होईल. हरि वाचुनी, हरिनामा वाचुनी वक्त्र, त्याचे वक्त्र, नेगे अनेक दुसरे. दुसरं काही घेत नाही. असा महात्मा जर आपल्याला भेटला तर देखता ज्याचे चरण, यम जातसे शरण. ऐसे सुकृताचे वर्णन कवने करावे तयाचे. असे साधकाला कायम आपल्या कवेमध्ये सामावून घेणारे साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबा राय आहे. त्यांच्या समाधीचं दर्शन आपल्याला झालं, आपण नमस्कार करावा. काय अधिकार आहे? यम जातसे शरण. यमन पाहून शके इकडे, इकडे यम पाहत नाही. काळ नमस्कारी वाडे कोडी. नमस्कार करतोय बघा काळ, म्हणून सगळं जग नष्ट होईल, आळंदी नष्ट नाही होणार. अविनाशी बघा, एक अलंकापूर आणि दुसरं पंढरपूर. ते आशे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी.
आणि कळी काळ कोपलिया कोपे नचले त्या अलंका पुरुषी. जगात 2 क्षेत्र आहे आणि ते आपल्या वाट्याला आले आहे. आणि आपण भाग्यवान आहोत, म्हणून आपला भाग्यवान आहोत आपण, म्हणून धन्य जन्मासी तो आला. आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. योग चांगला आला. झालेली सेवा विश्वावली ज्ञानोबराय सद्गुरु जोग महाराज परंपरेतील सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या गुरुवर्य मारुती बाबा असेल, शास्त्री बाबा, गुरुवर्य डॉक्टर बाबा, ज्यांचं ज्यांचं मी श्रवण केलं आहे त्या सगळ्या गुरुजनांच्या योगायोगाने आज हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री नवले अण्णाही माझ्यासमोर आहे. मलाही नवलच वाटलं की ते कीर्तनाला आले आहे. त्यांच्याही चरणी समस्त गुरुबंधूंच्या माता भगिनी वर्गाच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. योग्य असेल ते आमच्या गुरुजनांचं म्हणून स्वीकार करा. आणि काही चुकलं असेल तर मातृ पितृ अंतकरणाने उदार मनाने क्षमा करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देवी निज सूत्र ज्ञानदेवी निज सूत्र ज्ञानदेवी निज सूत्र ज्ञानदेवी निज सूत्र. तुची धन्य शुद्ध पवित्र तुची धन्य शुद्ध पवित्र पवित्र तोची धन शुद्ध पवित्र तोची धन शुद्ध पवित्र. हरी वाचुनी त्याचे वक्त्र हरी वाचुनी त्याचे वक्त्र हरी वाचून त्याचे वक्त्र हरी वाचून त्याचे वक्त्र. नेने आणि का दुसरे नेने आणि का दुसरे देखता जाचे चरण देखता जाचे चरण देखता जाचे चरण देखता जाचे चरण नेणे आणिक दुसरे नेणे आणिक दुसरे देखता त्याचे चरण चरण देखता त्याचे चरण देखता त्याचे चरण देखता त्याचे चरण. यम जातसे शरण यम जातसे शरण यमजातसे शरण शरण यमजातसे शरण. ऐसे सुकृताचे वर्णन ऐसे सुकृताचे वर्णन ऐसे सुकृताचे वर्णन वर्णन ऐसे सुकृताचे वर्णन. कवणे करावे तयाचे
कवने करावे तयाचे कवनी करावे तयाचे